काय चांदेकर, समजा गोष्टी प्लॅन प्रमाणे पार पडतायत ना? होय साहेब. हॅलो. हा हा हा, पाठवते त्याला. हा, जोशी मॅडम येत आहेत. हा, या जोशी मॅडम बसा. नाही म्हणजे मीटिंगला अजून अर्धा तास वेळ आहे बघा. हो, पण मुद्दामूनच मी आपल्याला भेटण्यासाठी लवकर आले. काय बोलायचं बोला. साहेब, शिक्षण समितीवर एका मानसशास्त्रज्ञाची नेमणूक व्हावी ह्या प्रस्तावासंबंधी काही निर्णय झालाय? झालं की. म्हणजे काय, 3-4 नावं आमच्या मुरा आली होती, त्यातलं एकाचं नाव आम्ही पक्क करून टाकलं बघा. आम्ही? का साहेब, मागच्या भेटीत यासंबंधी आपण बोललो होतो. तेव्हा आपलं असं बोलणं झालं होतं की तज्ज्ञाची नेमणूक करताना आधी मला कळवण्यात येईल आणि माझं मत विचारलं जाईल, बरोबर? बरं मग. नाही म्हणजे मला ह्या बाबतीत काहीच सांगितलं गेलं नाही, कळवलं गेलं नाही, आणि मग निर्णय कसा काय घेतला गेला? काय जोशी मॅडम, ज्यानं त्यानं आपला मान कसा सांभाळायचा हे ठरवलं पाहिजे. म्हणजे अशी बोलणी अनेक होतात, अनेक सूचना येतात, शेकडो विनंती येतात. आता त्यातल्या कुठल्या सूचनेचा विचार करायचा हे फक्त आम्हीच ठरवतो. नाही, मला मान्य आहे की शिक्षण मंत्री नात्यानं तुम्हाला काही अधिकार आहेत, पण साहेब, मी शिक्षण समितीची चेअरमन आहे, तेव्हा मला सुद्धा काही अधिकार आहेत. आणि ही नेमणूक कुणाची व्हावी ही बाब माझ्या अखत्यारीतली आहे. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता या राज्याचा शिक्षण मंत्री मी आहे, तेव्हा शिक्षण समितीवर कुणाला नेमायचं आणि कुणाला काढायचं याचे समधे हक्क माझ्याकडेच आहेत. ठीक आहे. नाही, आत्ता मला या बाबतीत अजून काहीच बोलायचं नाहीये. वेळ येईल तेव्हा माझ्या तक्रारी, माझी नापसंती मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडेनच. ठीक आहे, येते मी. बाई जरा नव्या आहेत, म्हणजे ह्या वातावरणाशी रुळल्या नाहीत अजून. अहो, शाळा कॉलेजच्या पलीकडचं जग पाहिलंच नाही त्यांनी. त्यांना काय वाटतं, सीएम म्हणजे आपल्या शाळेचा हेडमास्तर. बरं ते जाऊ द्या. ते डॉक्टर जोशींची काय बातमी आहे? सर, शरद जोशींना मी त्यांच्या नियुक्तीबद्दल कळवलेलं आहे. ते बंगलोरून आत्ताच मुंबईला येऊन पोहोचलेत. एअरपोर्टवरून थेट इथेच यायला निघालेत. पोचले का मी ताबडतोब त्यांना मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूम मध्ये घेऊन येतो. बरं, व्यवस्था कशी एकदम चोख हवी. बरं, मी पुढे जाऊन मीटिंग सुरू करतो, चालेल का? सर. बरं. तर मंडळीनो, पहिले प्रथम मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो, कारण आपल्या या शिक्षण समितीचं काम अगदी समाधानकारक आहे असं स्वतः सीएम साहेबांनी मला सांगितलं. शिक्षण जगतात घडणाऱ्या हिंसाचारासंबंधीच्या काही नेमक्या घटनांचा आपण आढावा घेतला आणि त्या घटनांची कारण मीमांसा पण केली आणि सर्वात शेवटी या संदर्भात काही उपयुक्त सूचना पण केल्या. आता शिक्षण मंत्री या नात्यानं मी तुम्हा सर्वांना वचन देतो की सरकार आपल्या या समध्या सूचनांचा नक्की विचार करील. इतकंच नव्हे तर ह्या संदर्भात एक निर्णायक म्हणजे ठोस पाऊल उचलेल अशी मला नक्की खात्री आहे. आता आणखीन एक आनंदाची बातमी बरं का. आपल्या या शिक्षण समितीवर एका तज्ञ मानसशास्त्रज्ञाची नेमणूक व्हावी अशी विरोधी पक्षाची मागणी होती. मी त्यांची मागणी मान्य केलेली आहे
अनेक नावांचा विचार केला आणि त्यातनं एक नाव आम्ही नक्की केलंय. इतकंच नव्हे तर आजच्या या सभेचं निमंत्रण पण त्यांना दिलंय. तर मंडळीनो, आपल्या या शिक्षण समितीवरच्या नव्या सभासदाचं आपण समध्यानी स्वागत करूया. तर ह्या तज्ञ सभासदाचं नाव आहे डॉक्टर शरद जोशी. हॅलो. अरे वेलकम वेलकम डॉक्टर शरद जोशी. या 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 या. हॅलो. सॉरी, मी विसरलो. हे अमेरिका नाही, भारत आहे. नमस्कार. नमस्कार. अरे मॅडम, पाहुण्यांचं स्वागत करणार की नाही? नाही तर पाहुणे म्हणायचे भारतातले लोक समजा चालीरीती विसरले. डॉक्टर शरद जोशी, मी आपल्या समितीतर्फे आपलं स्वागत करते. बसा. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. डॉक्टर शरद जोशी, आता मी आपल्याला आपल्या शिक्षण समितीतल्या ह्या सदस्यांची ओळख करून देते. ह्या श्रीमती विनीता खांडेकर. ह्या एक समाजसेविका आहेत. बालसुधार केंद्रात आणि अल्पवयीन मुलांकरता यांनी खूप काही काम केले. हे जसातेवार. नमस्कार. हे शिक्षण खात्याचे सेक्रेटरी आहेत. हे अनिल देशमुख. नमस्कार. विधी खात्याचे सेक्रेटरी. हे TJ कदम. नमस्कार. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. आणि हे गिरीश नाडकर्णी, गृह खात्याचे सेक्रेटरी. आणि थोरात साहेबांची आणि तुमची ओळख करून द्यायची गरज आहे असं नाही मला वाटत. आपण एकमेकांना चांगलेच ओळखत असणार, नाही का? मॅडम, एका महत्वाच्या व्यक्तीची ओळख करून द्यायला विसरलात तुम्ही. कोणाची? तुमची. बरं ते असू दे, हे काम मी करतो. डॉक्टर जोशी, ह्या आमच्या समितीच्या चेअरपर्सन म्हणू. आणि डॉक्टर, या सौ सुधा जोशी, रतनबाई कॉलेजच्या प्रिन्सिपल. मी ओळखतो त्यांना. त्या महाविद्यालयात मी सायकोलॉजीचा प्रोफेसर होतो. तर आता मीटिंगला सुरुवात करूया. जसातेवार, आजच्या मीटिंगचा अजेंडा वाचून दाखवा. येस मॅडम. नंबर 1, आपल्या शिक्षण समितीवर तज्ज्ञ म्हणून नियुक्त झालेले डॉक्टर शरद जोशी यांचं स्वागत आणि परस्परांशी ओळख. हा विषय आता इथे संपला. येस. पुढे वाचा. ही हवी आहे. अगं ही हवी आहे. हा दे दे. दे कुठली चालेल दे. कुठलीच नाही देणार. का? माझ्या आहेत ना. तुम्ही दोघी दुष्ट आहात. जेव्हा तुम्ही नटता तेव्हा तुम्हाला चालतं आणि जेव्हा मी नटते तेव्हा तुम्ही मला चिडवता. थांबा, आता बाबा येऊ देत, त्यांना तुमचं नावच सांगते. हा थांबा. मी उचलते. हॅलो बाबा, तुम्ही कुठून बोलताय? मला बोलत बाबा याचा आया आहेस ना. हॅलो. हा बाबा, मी अनु बोलतेय. बाबा तुम्ही पोचलात ना मुंबईला? ग्रेट. बरं बाबा, आता ना तुम्ही मन्ना काकाच्या घरी जा. तिकडे तुमच्यासाठी सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे. हो आम्ही येतोच. हा ओके बाय. पटकन चला.
तुम्ही दोघी दुष्ट आहात. मला बोलायचं होतं ना. एक देण ठेवून दुष्ट करते म्हणून. अनु अनु माहिती काय? अक्षता, काय चाललंय तुमचं? हा, जरा घरात पाऊल पडतं ना पडतं तोच तुमची कटकट सुरू. हे बघा, मला अतिशय शांतता हवी. कुणाची कटकट नकोय मला. आई, मीटिंग कशी झाली ग? रट्टाळ, बोरिंग, डोकेदुखी नुसती. मी तुझं डोकं चेपून देऊ? नको. आणि मेहरबानी करून आता भांडू नका तायांच्या आणि माझं डोकं उठवू नका. माझं डोकं दुखतंय. मी माझ्या रूम मध्ये जाऊन झोपते. मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाहीये, कळलं? चला चला चला, आपण तयार व्हायचं ना. चिंकू, तू आता फ्रेश हो आणि मी तुला मस्त लिपस्टिक लावून देईन. खरंच? ताई, तू किती चांगली आहेस ग. ए शहाणे. आणि मी तू मला तुझी पिन लावायला देशील? समजात दिली तर तू पण चांगली. चला आता. ताई, मी आईला उठवू? नको, आई चिडेल. शी, ही मोठी माणसं अशी का करतात ना, मला काही कळत नाही. आता बघ ना, आपल्याला लग्नाला किंवा पार्टीला जायचं असेल आणि मी झोपून राहिली असेल तर तुला धपाटा मिळेल मस्त. मग आता आपण सगळे तयार होऊन बसलोय आणि आई झोपलीये. मग आता आपण काय करायचं? आपण गप्प बसायचं, कळलं? शी, वैतागे, मी जाते. अगं, आजी काय करते? मला काय माहित. मी आले बघते. आजी, काय ग? तू तयार नाहीयेस अजून. अगं, सुधा अजून झोपली. मी तयार होऊन काय करू? आजी, आम्ही तयार होतो, आम्ही निघू. हो, तुम्ही जा पुढे. वा, अरे जा काय, तू पण चल आमच्या बरोबर. अगं, पण सुधाला झोपू दे तिला. आपण आहे ना, एक चिठ्ठी लिहून ठेव तिच्यासाठी, ती उठल्यावर वाचेल. आणि ती रागावली म्हणजे मग? ती नाही रागवत ग. चल, तू तयारी कर. अगं, मी तयारच आहे. फक्त जरा दूध टाकायचंय फ्रीजमध्ये. निघूया आपण. चल. संसार चांगलाच मानवलेला दिसतो तुला. तुलाही बॅचलरशिप चांगली मानवली. हा, घरी फोन केला होता. मुली म्हणाल्या की सरप्राईज पार्टी आहे मन्ना काकाच्या घरी. कुणाला रे सरप्राईज? सुधाला. आणखीन कोणाला? सुधाला. सुधाला सरप्राईज दिलेला आवडेल. सुरंदा तयार झाली की निघू आपण. पल्ली, बाळाने शो केली वाटतं. जा जरा बघ त्याच्याकडे. हे आहे तिकडे, त्यांच्याकडे दे. पण मी बदलते कपडे त्याचे आणि मग देते त्यांच्याकडे. मन्नाने आजोबा पण भलताच सिरियसली घेतलेलं दिसतं. दिवसभर त्याला घेऊन नाचत काय असतात, तरतऱ्याचे गाणी काय म्हणतात, अगदी विचित्र विचित्र आवाज पण काढत असतात त्याच्याबरोबर. हे बरोबर नाही. अरे, त्या मन्नाच्या नातवाला बोलतात म्हणून त्यांनी असा गैरफायदा घ्यायचा. ज्या काका, तू एकदम बरोबर बोललास. बाबाला मी एवढं समजावून सांगितलंय गाऊ नकोस म्हणून, तो पण काय ऐकतच नाही. यावर एक युक्ती सांगू का? बाळाच्या कानात कापसाचे बोळे घाला, म्हणजे आजोबांना गाणं म्हटल्याचं समाधान आणि बाळानं गाणं न ऐकल्याचं समाधान. मला वाटतं प्रत्येक पुरुषानं आधी आजोबा व्हावं आणि मग बाप, नाही का? अरे अक्का, या ना, या. एकट्याच आलात? सुधाताई नाही आल्या? नाही, मी निघेपर्यंत ती उठली नव्हती म्हणून मी चिठ्ठी लिहून ठेवली आणि आली. यावेळी झोपल्यात त्या? का बरं वाटत नाहीये का त्यांना? अगं, मीटिंगहून आली तीच काहीतरी वैतागलेली होती. मला कोणी उठवू नका म्हणाली. जय, मी आलो. अरे आला. अरे कुठे शरद? कशात अक्का? बरी आलो. मला एकटीलाच उशीर होणार. अक्का पण ना उठवलं सुद्धा नाही कोणी. मी आत येऊ?
ये ना. बस. मी तुला न्यायला आलोय. मन्नाकडे सगळे वाट बघतात तुझी. हो म्हणजे मीटिंगहून आल्यापासून माझं जरा डोकं दुखत होतं म्हणून झोपले होते मी. त्यामुळे ह्या सगळ्या कधी मन्नाकडे गेल्या मला समजलंच नाही. म्हणजे अक्कांनी टेबलवर चिठ्ठी लिहून ठेवली होती म्हणून माझ्या लक्षात तरी आलं. म्हणून गडबडीत तयारी करून मी निघणारच. मला वाटलं की काय मी तिथं येणार म्हणून तू येणार नाहीस. तू तिथेच काय पण भारतात परतणार आहेस हे तरी मला कुठे ठाऊक होतं. अगं मुलींना सरप्राईज द्यायचं होतं ना तुला. नाही मला समजलं नाही. मी घरी फोन केला तर मुली मला म्हणाल्या की बाबा तुम्ही येणार म्हणून मन्ना काकाकडे पार्टी ठेवली आहे, तुम्ही तिथेच या. आईला सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणाले त्या. हे कसलं सरप्राईज. सगळं सगळं माझ्यापासून लपवून का करतात ह्या. चोरून माझ्यापासून. सुद्धा मला वाटलं 7 वर्षात तू बदलली असशील. तू बदललास. खूप खूप बदललो. निदान मनापासून तसा प्रयत्न करतोय. चांगली गोष्ट आहे पण मला ते जमणार नाही. काय डॉक्टर शरद जोशी, मी मानसशास्त्रज्ञ नसल्यामुळे मला स्वतः काउन्सिलिंग करणंही जमणार नाही. सुद्धा उगाच पराचा कावळा करू नकोस. मुली त्यांच्या वयाला साजेशा असाच वागणार ना. आपण त्या पाठीमागची भावना समजून घ्यायची की उगाच स्वतःचा इगो सांभाळत बसायचं. शरद आपण दोघं भेटल्यावरती नेहमी नेहमी असं वादळ का उठतं ना हेच मला कळत नाही. स्वतःलाच विचार. सुद्धा मी सगळा भूतकाळ विसरून मानापमान विसरून तुला न्यायला आलोय आणि तू मात्र. मी मात्र काय सांग ना. मी मात्र काय. शिक्षण समितीची मी चेअरमन पण तज्ञ म्हणून तुझी नियुक्ती झाली हे मला माहीतही नाही. उघड उघड माझी फजिती व्हावी म्हणूनच हा डाव खेळला गेला. तिथून घरी आले तर माझ्या मुलींनीच हे नाटक करावं सगळं. मला विश्वासात घेऊन कुणालाही माझ्याशी बोलावंसं वाटत नाही. कोणालाही. मला वाटतं म्हणूनच इथं आलोय. सुधा मन्नाकडे सगळे तुझ्या आतुरतेनं वाट बघतायत.
तू तिथं यावंस. आपण एकत्र असावं असं मला वाटतं. यावर तू काय करायचंस ते तू ठरव. मला फक्त एकच सांग सुधा, मुलींनी तुला न विचारता अशी अचानक पार्टी ठरवली म्हणून तू रागावलीस की मी परत आलो हे तुला आवडलेलंच नाही?